या ठिकाणी उपस्थित राहिला आणि आम्हाला सविस्तर अशा प्रकारचं मार्गदर्शनही आपण केलं आणि वेळोवेळी कुठल्याही उपक्रमामध्ये आपला सक्रिय सहभाग आम्हाला मिळत असतो आणि याच भरोशावर आम्ही आपल्याला विनंती केली होती, त्या विनंतीला आपण मान दिला. धन्यवाद. यानंतर आजच्या या मासिक केंद्र संमेलनाचा उद्घाटन समारंभ त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालेला आहे. आजच्या या केंद्रीय संमेलनाचे सन्माननीय उद्घाटक या संस्थेचे सन्माननीय सचिव मान्य श्री अंकुशला काळाते यांना मी विनम्र विनंती करतो की आपण आजच्या या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आम्हा सर्वांना उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन करावं. माननीय श्री अंकुशला काळाते. वर्षभर चालणाऱ्या या उपक्रमाच्या द्वितीय पुष्पाचा दिवसाचा आजचा हा कार्यक्रम, या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या जिल्हा परिषद केंद्रीय शाळेचे मुख्याध्यापक, व्यासपीठावर आपल्या सर्वांना परिचित असलेले सन्माननीय पाहुण्या आणि आपण सर्व मी उद्घाटक म्हणून त्या द्वितीय पुष्पाचं वर्षभरात चालणाऱ्या या उपक्रमाच्या द्वितीय दिवसाच्या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं विशेष. म्हणजे माझी अडचण अशी की मी शिक्षण महर्षी आणि शिक्षण तज्ञ नाही, तरी तुमच्यासारख्या या गटसंमेलनाच्या कार्यक्रमाला मला उद्घाटक म्हणून बोलवलं, त्याबद्दल मी संयोजकाचे आभार मानतो. सुरुवातीला संयोजक सांगत होते ज्या वेळेला समय पेटवण्याचं काम चालू होतं, पुष्पहार घालायचं काम चालू होतं, कुणी कसं काय टाळ्या वाजवत नाही, कुणी काही उत्साह दाखवत नाही. तर म्हणजे संयोजकांना माहिती आहे की शनिवारचा दिवस आहे, सकाळी 7 ला घर सोडावं लागले, कुणाचा डबा झाला तर नसेल झाला, वेळेला काय होत ते माहिती नाही. कदाचित त्याही वातावरणाचा थोडा परिणाम असू शकतो. पण कौतुक एका गोष्टीचं आहे की आपण एवढ्याही सगळ्या नाहीतरी शिक्षक माणूस हा कायम आपल्या दृष्टीनं परेशानीत असतो. परेशानी असताना की त्याच्या डोक्यावर एवढं काही ओझं असतं, त्याचं जिथं काम आहे तिथं काम असतंच, त्याच्याशिवाय शासन व्यवस्था अनेक कामासाठी त्यांना विश्वास कधी म्हणतो, कारण विश्वास त्यांच्यावरच आहे. महसूल खातं काही करू शकत नाही, सार्वजनिक बांधकाम खातं काय करतं हे आपल्याला माहिती. आत्ताही पडपडकळीमध्ये नांदेडमध्ये एवढं काही भानगडीत झाले ते आपल्याच अधिकाऱ्याच्या माध्यमातून झाले. हा आरोप आहे, पण वस्तुस्थिती नाकारता येत नाही. तर मी आपल्याला सांगत होतो की ह्या संमेलनाच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं कौतुक एवढ्यासाठी की आपण जो सहभाग नोंदवता, या गांभीर्यानं चर्चा करतात, त्या चर्चा माझ्या दृष्टीनं फार महत्वाची आहे. म्हणून मी पहिल्या दिवशी ज्या दिवशी पहिलं सत्र तुमचं सुरू होणार होतं त्या दिवशी मी आलो होतो. माझी उत्सुकता होती की नेमकं सांगतात काय लोक, नेमकं मार्गदर्शन काय करतात हे ऐकायची मलाही थोडी उत्सुकता होती. कारण त्याचं कारण असं ही सगळी माणसं ही एकतर BEdच्या माध्यमातून BEdच्या माध्यमातून एक तांत्रिक शिक्षणाचं प्रशिक्षण घेतलेली ही सगळी माणसं, आता काही लोक तर रिटायरला आलेली तरीही ह्यांना प्रशिक्षण द्यावं लागतं किंवा त्यांना अशा समन्वय सभेमध्ये आणून बसवावं लागतं की नेमकं काय प्रक्रिया चालते ते मला थोडी उत्सुकता होती. कारण आम्ही सगळे मॅनेजर आहे, मी तुम्हाला सांगत होतो तज्ञ वगैरे अशा काही भानगडीतले आम्ही नाही, आम्ही एक मॅनेजर आहे. तुमच्या सगळ्या ह्या उपक्रमाचं मॅनेजिंग करणारे लोक आम्ही म्हणजे संस्थेवाले. म्हणून पण जर दृष्टी असेल
की ह्या चाललेल्या सर्व शिक्षण पद्धतीच्या आमूलाग्र परिवर्तनाच्या वाटचालीमध्ये जर थोडी दृष्टी संस्था चालकाकडे तुमच्या माध्यमातून जर आली तर मला असं वाटतं की बऱ्याच काही गोष्टी ह्या माध्यमातून आपल्याला सुसंस्कारित किंवा आता आहे ह्या अवस्थेपेक्षा वेगळ्या भूमिकामध्ये ह्या शालेय शिक्षणाच्या संदर्भातल्या भूमिका त्या शाळांच्या मध्ये राबवू शकतो. त्याच परिस्थितीशी मला आठवतं मी आपल्या कारंजा लाड येथे माझ्या मुलीला बीएडला मी प्रवेश देण्यासाठी गेलो. मात्र प्रवेश झाल्यावर विद्यापीठाने सांगितलं की आज आमचा पहिला दिवस आहे, तुम्ही इथं काहीतरी मार्गदर्शन करा. जेवणा काही मिळत मला काय बोलू. मग ते सुरुवातीपासून मग ते संस्था चालकाचं भाषण, त्या प्राचार्याचं भाषण, शिक्षकाचं भाषण आणि प्रत्येकजण सांगत होता मी काय फार काय बोलणार नाही, कारण आजच्या कार्यक्रमाचे अमुक पाहुणे अमुक जिल्ह्यातले आहेत, अमुक तालुक्यातले आहेत आणि तेच आपल्याला चांगलं मार्गदर्शन करणार. हे मार्गदर्शन इतकं काही माझ्या डोक्यात हे बसलं तर मी म्हणलं पण एवढ्या सगळ्यांनी इतक्या उंचीवर घेऊन ठेवलंय की आता आपल्याला इतकं मार्गदर्शन काही चांगलं करावं लागणार लोकांना, मुलांना, मुलींना, की त्यांनाही असं वाटलं पाहिजे खऱ्या अर्थानं मार्गदर्शन करा. मग त्यावेळेला मी बोललो ते मला बसल्या बसल्या आठवलं सांगत होते किंवा काही मार्गदर्शन करते. कारण की तेव्हा मॅडमनी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या गोष्टीमध्ये निश्चितच आपल्या दृष्टीनं उपयोगाचं सूत्र आपल्याला त्या ठिकाणी मिळू शकतं. पण मी जो काही मार्गदर्शन विषयाच्या संबंधी करू शकतो का, तर त्याचं ज्ञान तांत्रिकदृष्ट्या माझ्याकडे नसेल. पण मी त्यावेळेला बोलताना सांगितलं की आता इथं बसलेली ही सगळ्या मुली त्या कुठल्या वर्गातून आलेल्या मुली की ह्या ग्रामीण भागातून आलेल्या मुली. त्याचं कारण असं आहे की कुण्या इंजिनियरची, कुण्या डॉक्टरची, कुण्या व्यापाऱ्याची, फार मोठ्या अशा कुठल्या प्रवर्गातून ह्या आलेल्या विद्यार्थिनी नाही. कारण या ग्रामीण भागातून शेतकऱ्यांच्या, शेतमजुरांच्या आलेल्या ह्या मुली. आता ह्या मुलींना आपण काय मार्गदर्शन करणार आहे.